गाब न राहणे ही मोठी समस्या आहे. हो गाभण बरोबर? राहतच नाही. आणि त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही 2 गाया विकून पण टाकल्या, विकून टाकली. बरोबर. आणि आता हिला आपण वापरतोय तर हिला गाब पण राहिलेली आणि दूध पण वाढले, बरोबर. हो तर एकंदरीत म्हणजे आता दूध जे काही आहे दुधामध्ये क्वालिटी मध्ये काय काय बदल दिसले? हो आमची 4-0 ची फॅट लागते पहिले 4-0 ची? हो बर. आम्हाला काय 29-30 रुपये रेट पडायचे, आता 34-35 पडते. 3चा 2 3 अशीच लागायची. 3-0 3-0 किंवा 2 अशीच दोन, लागायची. आता 4-0 आता 4च्या वर 4-0 डेली लागते. डेली लागते. डेली लागते. बरं. आणि जे काही लोक मिनरल मिक्सचर वगैरे वापरताय किंवा आर्टिफिशियल जे काही न्यूट्रिशन वापरताय फॅट वाढवण्यासाठी, तर तुम्हाला काय वाटतं मिल्क चार्जर वापरल्यानंतर अशा काही गोष्टी वापरायची गरज पडते का? नाही काहीच नाही, दुसरं काहीच वापरायचं नाही. काय काय वापरता तुम्ही खाद्यासाठी? काय खाद्य काय? काय आमच्या घरी कांडी बस 2 खाद्य आहेत, त्याच्यात काढून त्यांना खायला घालतो. बरं बरं. म्हणजे एकंदरीमध्ये रेग्युलर खाद्य तुम्ही देताय का? रेग्युलर जो खाना जो रेग्युलर तोच आहे, तोच आहे. फक्त मिल्क चार्जर ऍड केलेले बस. मिल्क चार्जर ऍड केलेले बस, दुसरं काही